आस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज वाळवणीचा प्रकार सांडगे 5 मिक्स डाळीपासून आपल्याला खमंग आणि पाहू शकता असे कुरकुरीत सांडगे बनवायचे आहेत। अतिशय सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। वाळवणी पदार्थातला सांडगा हा पदार्थ किंवा आपल्याला ही रेसिपी पाहिजे आहे। तर सांडग्यासाठी सगळ्यात आवश्यक डाळ म्हणजे मटकीची डाळ। पाहू शकतात अशा प्रकारे मटकीची डाळ असते, उडीद डाळापेक्षा लहान थोडीशी असते। आणि जर तुमच्याकडे अवेलेबल मी अशी मार्केटमधून मटकीची डाळ आणलेली आहे आणि मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे। 1 ग्लास घेतलेले आहे। तसंच ह्याच गिलासाच्या मापाने मी हरभरा डाळ पाहू शकता, हरभरा डाळ ही मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे। समप्रमाणात मी वापर करणार आहे। पाहू शकता अशा प्रकारे हरभरा डाळ पाहू शकता तेही समप्रमाणात घेतले आहे। तसेच 1 वाटी मूग डाळ ही मी कॉटनच्या कपड्याने पुसून स्वच्छ करून घेतली आहे। तुम्ही पाण्यातून धुवून काढून सुकवूनही यूज करू शकता। ही मी 1 वाटी घेतलेली आहे। तसंच मी उडीद डाळ ही ॲड करणार आहे, पण त्याचं प्रमाण मी कमी ठेवलेलं आहे। उडीद डाळामुळे चिकट सांडगे होतात, पण मी ह्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला 4 डाळीपासून सांडगे बनवायचे आहेत। मसूर डाळ हे तुम्ही दळूनही घालू शकता किंवा तुम्ही जेव्हा सांडगेचं पीठ मळताना तेव्हाही वल्ली करून किंवा भिजवून घालू शकता। मी दळून घालणार आहे मसूर डाळ 1 वाटी। आता ही पूर्ण 5 डाळी मी दळून आणणार आहे छोट्या गिरणीवरून, किंवा तुम्ही मिक्सरवर ही दळून घरच्या घरी घेऊ शकता। पण आपल्याला दळण ह्याचं मोठाड पाहिजे। तुम्हाला आणखीन वेगळ्या पद्धतीनं सांडगे करता येतील। हे रात्रभर भिजू घालायची डाळ, रात्रभर म्हणण्यापेक्षा 4-5 तास भिजू घालायची, उपसायची आणि ती दळून घ्यायची मिक्सरमधून। पण दळते वेळेस पाण्याचा यूज करायचा नाही। मी फक्त छोट्या गिरणीवरून आता दळून आणणार आहे। तर अशा प्रकारे पूर्ण डाळ आता मी एकत्र केलेली आहे आणि छोट्या गिरणीवरून मी दळून आणते। आता पाहू शकता आता आपण एक प्लेट घेतलेली आहे। तसंच अशा प्रकारे मी मध्यम प्रमाणात अशा प्रकारे मी सांडग्याचं दळून आणलेलं आहे। पाहू शकता जास्त मोठाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, अगदी तुम्हाला जवळून दाखवते। पाहू शकता 1 चमचा, फक्त मी 1 चमचा धने घेतलेत, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। चहापत्तीच्या चमच्याचं माप आहे, जास्त घ्यायचं नाही कारण आपले सांडगे परत जास्त तिखट होतील। तर आता ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। अशा प्रकारे बारीक करून घेतलं आहे, ते आता टाकायचं आहे। लसूण आता ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, बारीक केलेलं आहे, त्याची पेस्टही घालायची आहे आपल्याला। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जास्त कमी घालू शकता, पण लसणाने अधिक टेस्ट सांडग्याची वाढते। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार 1 चमचा, मीठ 1 चमचा, हळद, महत्त्वाचं हिंग टेस्ट वाढते। अधिक चव वाढवण्यासाठी आपण टाकणार आहोत कोथिंबीर। कोथिंबीरीचे देठं घ्यायचे नाहीत, फक्त मी पानं घेतलेले आहेत। अशा प्रकारे मग आता पाण्याच्या ह्याच्याने आपण मळून घेऊया पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे। अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही। मस्त आपलं पीठ मळून झालेलं आहे। पूर्ण साहित्य आपण घातलेलं आहे व्यवस्थित आणि परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे। आता हे कणिक आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास
मुरू घालायचा आहे, जेणेकरून कणेर आपला मुरला जाईल. त्यामुळे मी अशा कंडिशनमध्ये 5 तास कणिक आपल्याला मुरू ठेवायची आहे. 5 ते 7 तास झालेले आहेत. पाहू शकता किती परफेक्ट आपलं पीठ मुरलं गेलेलं आहे आणि सॉफ्टही झालेलं आहे आणि प्रत्येक कणी किंवा मसाला कणेर मुरला गेलेला आहे. तर चला मग आता आपण सांडगे घालायला सुरुवात करूया. अशा प्रकारे पहा, असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये घालून घ्यायचे आहेत. पहा किती सुंदर आपली कणिक झाली आहे. तेवढा मी गोळा घेतलेला आहे आणि नंतरचं पीठ झाकून ठेवलं आहे. एक पसरट प्लेट घेतलेली आहे. ह्या गोळ्याचे मी 2 भाग करणार आहे आणि थोडंसं पाण्याचा हात लावणार आहे अशा प्रकारे. आणि चला मग आपल्या 5 बोटाने सांडगे घालायला सुरुवात करूया. अंगठ्याच्या साह्याने कट करायचं आहे आपल्याला. तुम्हाला मोठे पाहिजे असेल तर मोठे करा, छोटे पाहिजे असेल तर छोटे. अशा प्रकारे आता एक 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 अगदी जवळ आपल्याला घालून घ्यायचे आहेत. पहा किती परफेक्ट व्यवस्थित येत आहेत. पीठ अगदी सॉफ्ट झालेलं आहे. पाहू शकता. अशा प्रकारे आता मी पूर्ण प्लेटमध्ये सांडगे घालणार आहे. पहा किती व्यवस्थित सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. एकसारखे सांडगे येतात. आता मी अशा प्रकारे पूर्ण घालून घेते. पाहू शकता अशा प्रकारे मी एक एक करून अख्खी प्लेट भरलेली आहे. पहा किती व्यवस्थित मी तोडत आहे. 5 बोटाने तोडायचं आहे आपल्याला. अंगठ्याच्या सहाय्याने कट शकता. अशा प्रकारे मी दाट सांडगे घातलेले आहेत. एक प्लेट भरलेली आहे. कणिक भरपूर उरलेली आहे. मी प्लेटमध्येच दुसरे आणखीन घालणार आहे. पहा कशी कोथिंबीर आणि लसूण वगैरे कसं व्यवस्थित परफेक्ट आपलं झालेलं आहे आणि पीठही अगदी सैल झालेलं आहे. व्यवस्थित सांडगे घालता येत आहेत. पहा किती इझी मी घालत आहे. अशा प्रकारे आता मी पूर्ण सांडगे अशाच प्रकारे प्लेटमध्ये घालणार आहे. तुम्ही कॉटनच्या कपड्यावरही घालू शकता. पाहू शकता अशा प्रकारे. पहा आपले एक प्लेट कंप्लीट झालेली आहे. पहा अशा प्रकारे आता मी पूर्ण सांडग्याचं पीठ चे सांडगे घालून घेते. पाहू शकता अशा प्रकारे आपले कुरकुरीत आणि खमंग आणि झणझणीत मसालेयुक्त सांडगे तयार झाले आहेत आणि टेस्टलाही अप्रतिम आहेत. फक्त तुम्ही सांडगे झाल्यानंतर 3 ते 4 दिवस भरपूर वाळवायचे, जेणेकरून सांडग्याच्या आतलं पूर्ण सारण आपलं सुकलं जाईल आणि सांडगे भरपूर एक ते 2 वर्ष तुम्ही स्टोअर करून ठेवू शकाल आणि बुरशी येणार नाही आणि खुमटही लागणार नाही. फक्त वाळवण्याचा प्रमाण तुम्ही जास्त ठेवायचं आहे, 3 ते 4 दिवस. पाहू शकता अशा प्रकारे सुंदर खमंग असे सांडगे झाले आहेत. ज्यांना माझी रेसिपी आवडते त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.